गौरी, द लास्ट नेल इन द कॉफिन. आला ऑफिसकडून ईमेल. हे घर सोडून जायला लागेल. कॅनडा ऑप्शन आहे. असा अभि म्हणाला आणि जाणवलं की नाही होऊ शकत आता काही. आता मॅनिफेस्टेशन, युनिव्हर्सला विनंत्या वगैरे थांबवून आवरायला घेतलं पाहिजे. कुठून सुरुवात करू असा प्रश्नही नाही पडला, कारण इच्छा नसली तरी प्लॅन बी रेडी होता. मी घरातलं सामान आवरायला घेईन आणि आवी विजाच्या मागं लागेल. हे कोणी कोणाला सांगायची गरजच लागली नाही. आता काय करायचं, कसं करायचं, कोणी कोणाला विचारलं पण नाही. कितीही वाईट वाटत असलं तरी थांबून चालणार नव्हतं. आम्ही कामाला लागलो. हा, पण एक कॉमन काळजी दोघांनाही वाटली. बिल्व, त्याचं काय? हे ऐकल्यावर त्याला काय वाटेल? तो तयार होईल? नाराज होईल बिचारा. त्या दिवशी तो शाळेतून घरी आल्यावर जेव्हा मी म्हणाले की बिल्व, आता आपल्याला ना हे घर सोडून कॅनडाला जायचंय, तर त्याची रिॲक्शन काय होती माहितीये? आय एम एक्सायटेड, मला जगातले सगळे देश बघायचे आहेत. मला कळत नाही आम्हाला त्याची काळजी वाटलीच कशी, आम्ही कसं विसरलो की हे आपलंच रक्त आहे. त्याला माहिती नाही त्यानं केवढं मोठं बळ दिलं आईबाबांना. तो कसाही ऍडजस्ट होईल याची खात्री पटली. आमचं सगळ्यात मोठं टेन्शन गेलं. सगळं सामान तिकडं न्यायचं की नाही यावर बराच विचार करावा लागला, कारण टेक्निकली आवीची टीम काम काहीच बदलणार नसल्यामुळं कंपनीकडून रिलोकेशनचा कसलाच खर्च मिळणार नव्हता. काय करावं कळत नव्हतं. शेवटी सगळा ताळमेळ मांडून कंटेनर करायचं ठरलं. पण हे ठरण्याआधीच बरंच सामान विकलं होतं, काही डोनेट पण केलं होतं. तिकडे गेल्यावर अपार्टमेंट भाड्यानं घ्यायची हे फिक्स असल्यामुळं तिथं मावेल इतकंच सामान बरोबर नेता येणार होतं. जादाचे बेड, सोफा, टेबल वगैरे ठेवण्यात काही पॉइंट नव्हता. मी रोज काहीतरी मार्केट प्लेसवर लिस्ट करायचे आणि रोज कोणी ना कोणी काहीतरी वस्तू न्यायला घरी यायचं. चांगला 3-4 महिन्यांचा वेळ मिळाल्यामुळे हे पद्धतशीर जमलं. काय एक एक माणसं भेटली माहितीये या काळात. एके दिवशी सकाळी सकाळी एक आजी आली. तिला एक कुंडी घ्यायची होती. ते नाही का लाल घुबडाच्या कुंडीत लावलेलं मनी प्लांट, गोल्डन पोथोज, हा तेच ते. मी दार उघडलं. हे घे तुझं प्लांट म्हणून तिच्या हातात दिलं. तिनं विचारलं, तुम्ही मूव्ह होताय का? मी बाहेर हाऊस फॉर सेलचा बोर्ड वाचला. म्हटलं हो. म्हणाली, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, लवकरच सेल होईल. या आशीर्वादाबरोबर तिनं ठरलेले पैसेही दिले आणि बाय म्हणून निघून गेली. मी दार बंद करून पैसे पर्समध्ये ठेवायला बेडरूममध्ये गेले. इतक्यात परत बेल वाजली. आता पिकअपसाठी दुसरं कोणीतरी येणार नव्हतं. मग कोण असेल असा विचार करत मी दार उघडलं तर समोर पुन्हा तीच आजी. तिच्या हातात $20ची नोट. मला देत म्हणाली, हे तुझ्यासाठी, तुला छोटीशी मदत म्हणून. मी नाही नाही म्हणायला लागले तर म्हणाली, प्लीज नाही म्हणू नकोस. मला माहिती आहे मूव्हिंग सोपं नसतं, खूप पैसे जातात. मी यापेक्षा जास्त तुला काहीच देऊ शकत नाही, सॉरी. ही छोटीशी भेट आहे, प्लीज घे. मला कळेच ना काय करावं. त्या नोटेनं फार काही फरक पडणार नाही हे तिलाही माहिती होतं आणि मलाही. पण तिनं दाखवलेल्या औदार्याचा आणि त्या क्षणी जगातल्या सगळ्यात दयाळू डोळ्यातल्या विनवणीचा मला अनादर करावासा वाटला नाही. मी ती नोट घेतली आणि मला अचानक काय सुचलं काय माहीत. म्हटलं 1 मिनिट थांब, मी आले. भरभर पायऱ्या उतरून बेसमेंटमध्ये गेले. एक सगळ्यात मोठी आणि छान झाड असलेली कुंडी घेऊन पळतच वर आले. ती कुंडी तिच्या हातात देत म्हटलं, आणि हे छोटंसं गिफ्ट तुझ्यासाठी. आता तू नाही म्हणायचं नाही. ती गोड हसली. तिनं माझी भेट स्वीकारली. जाता जाता तुझं सगळं छान होईल म्हणाली. मी तिची कार नजरेआड होईपर्यंत तिला पाहत राहिले. पेनी तिचं नाव. पेनी आजी, तू शतायुषी व्हावस. पण तू जाताना तात्या विंचूसारखा तुझा आत्मा अख्ख्या मानवजातीत टाकता आला तर कसलं भारी होईल ग. सिरियसली यार. असंच एकीने एक कुंडी आवडली म्हणून कुठून घेतली विचारायला सहज मेसेज केला. मी ऑफलाईन घेतल्याचं सांगितल्यावर मला शक्य असतं तर मी येऊन हे आत्ता खरेदी केलं असतं म्हणाली. तिला तो स्ट्रॉबेरी हँगिंग प्लांटर खूपच आवडलेला. पण तिच्यात आणि माझ्यात तासाभराचं अंतर. त्यात तिचं ऑफिस सुरू होतं, त्यामुळे तिला येता येणार नव्हतं हे तिनं मला सांगितलं. एनिवेज, हे माझं सगळ्यात आवडतं झाड आहे आणि ते एका छान घरात जावं असं मला वाटतंय. असा शेवटचा मेसेज करून मी बाय म्हणाले तर थोड्या वेळात तिचा रिप्लाय आला, मी माझ्या वडिलांना आत्ता ते झाड घ्यायला पाठवते. काळजी करू नको, तुझ्या झाडाला नक्कीच चांगलं घर मिळेल. ते आले आणि माझ्या किचनमधली सगळ्यात सुंदर गोष्ट घेऊन गेले. काही दिवसांनी ते झाड तिच्या बाकीच्या झाडांसोबत रुळल्याचा फोटो आणि व्हिडिओ सुद्धा पाठवला तिनं. या झाडामुळं माझं घर अजून सुंदर झालं म्हणाली. मी प्रेमानं वाढवलेली झाडं दिल्या घरी सुखी आहेत बघून माझ्यातली आई भरून पावली. अशा किती कहाण्या सांगू. जेवढ्या जेवढ्या अनोळखी माणसांना समजलं की आम्ही मूव्ह होतोय, त्यातही वानकोरला होतोय, त्या सगळ्यांनी सांगितलं की नवीन शहर तुम्हाला खूप आवडेल. त्यांनी तोंड भरून शुभेच्छाही दिल्या. 2 गोड शब्द बोलायला पैसे लागत नाहीत.
भाषा भावनांच्या आड कधीच येत नाही. कितीतरी अज्ञातांनी आमचा उत्साह वाढवला. मुव्हिंगला अप्रत्यक्ष हातभार लावला. मित्रांचा हकेला हजर असणं तर थँकलेस होतं. मिनेसोटा नाईस असं का म्हणतात याचा प्रत्यय पदोपदी आला. बाहेर कितीही शुभ्र असलं, झाडाला एकही पान नसलं तरी घरात एक जंगल होतं. कोणतीच नाशवंत गोष्ट सोबत न नेण्याचा नियम असल्यामुळं ते जंगल नेण्याची परवानगी नव्हती. एक एक झाड, एक एक वस्तू कमी कमी होत गेली. घर रितं होत गेलं. घराला रंग देऊन झाल्यानंतर स्टेजिंगसाठी लागणाऱ्या वस्तू तेवढ्या राहिल्या. घर लिस्ट होण्याआधी आम्ही प्रोफेशनल क्लिनिंग तर करून घेतलंच, पण शेवटी पॅकेज ते पॅकेज, त्यात काय सगळंच इन्क्लूड नसतं ना. त्यामुळे स्वतःही घराचा कानाकोपरा इतका स्वच्छ केला की मला नाही वाटत याआधी मी सलग कधी इतकं काम केलं असेल. अक्षरशः सकाळी 7ला कामाला लागायचे बिल्व शाळेत गेल्यावर. मध्ये फक्त अर्धा तास ब्रेक, बाहेर जाऊन पटकन काहीतरी खाऊन यायचो आणि पुन्हा हात सुरू. जोडीला लूपवर अभी ना जाओ छोड़कर कि दिल अभी भरा नहीं. ऐकत असायचे. स्वतःसाठी, लिटरली स्वतःसाठी. त्या दिवशीचं ठरलेलं काम संपायला रात्रीचे 9 वाजले तरी हाती घेतलेलं काम तडीच नेल्याशिवाय झोपायचे नाही. या कष्टाचं कुठंच रेकॉर्डिंग नाही, पण आत्ता आठवलं ना तरी थकवा येतो. घर स्टेजिंग एक्सपर्टनं सांगितल्याप्रमाणे आम्ही रेडी केलं. एजंटनी ते लिस्ट केलं आणि मग सुरू झाला पुढचा टास्क. घर बघण्याची अपॉइंटमेंट बुक झाली की 6 तास आधी कळायचं आम्हाला. आम्ही तिथंच राहत असल्यामुळं कितीही आवरलं तरी ते थोडंफार अस्ताव्यस्त व्हायचंच. चेकलिस्ट प्रमाणे आम्ही एक एक काम करायला घ्यायचो. पटापट बेडिंग करणं, डायनिंग टेबल, मॅट्स, रनर वगैरे टाकून रेडी करणं, बिल्वची काही खेळणी पडली असतील तर ती आवरणं आणि सगळ्यात महत्वाचं किचन लख्ख करणं. त्यातही आवी सिंक इतकं छान घासायचा की आत्ता नवीन बसवल्यासारखं वाटायचं. तरी या काळात स्वयंपाक घरात करणं बरंच कमी केलं होतं. मसाल्यांचा वास कोंडून राहू नये म्हणून चारकोल बॅग अडकवायचो सगळीकडे. शक्यतो बाहेरच खाणं व्हायचं किंवा फ्रोझन. बिल्वसाठी म्हणून कधी कधी आम्ही गराजमध्ये चिकन करी करायचा. पण खरं सांगू, या सगळ्याबद्दल एका अक्षराचीही तक्रार नाही. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं फूड ट्राय करायला मिळालं या काळात, जे एरवी कधीच केलं नसतं. आता पदार्थ बघितला की लगेच कळेल की हा खायचाय की नाही. विशेष म्हणजे पोटाला कसलाही त्रास झाला नाही. कदाचित या सगळ्या व्यापातही योग सुरू ठेवल्यामुळं शरीर आणि मनाचंही स्वास्थ्य राखता आलं. आवीच्या व्हॉलीबॉल खेळण्याच्या रुटीनमध्येही त्यानं खंड पडू दिला नव्हता. घराचं शोईंग असलं की तासभर बाहेर जावं लागायचं. एकदा आवी खेळायला गेलेला असताना माझ्या एकटीवर घर शोईंगसाठी तयार करण्याची जबाबदारी होती आणि ते झाल्यावर बिल्वला घेऊन बाहेर पण पडायचं होतं. हातात मशीन बसवल्यासारखं मी काम आवरलं, कार घेऊन निघाले. ओरडून रागवून का होईना त्यानं मला कार शिकवली याचं महत्व तेव्हा कळलं. नाहीतर काय केलं असतं मी? हाडं गोठवणाऱ्या थंडीत बिल्लूला घेऊन कशी चालले असते रस्त्यावर? शिकलेली कुठलीच गोष्ट वाया जात नाही आणि गरजेला ती जर येत नसेल तर पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही. कधी कधी शोईंगच्या वेळी आम्ही मॉलमध्ये किंवा कॉफीला जायचो, मित्रांना भेटायचो. आता सोबत असण्याचे खूपच कमी दिवस राहिलेत याची जाणीव व्हायची. पण कितीही हवं हवंसं वाटत असलं तरी घर लवकरात लवकर विकलं जावं असंच वाटायचं. नेमकं त्याच वेळी आईसचं राज्य होतं, दोन्ही प्रकारच्या. पारा -30वर पोहोचलेला आणि अशातच इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट म्हणजेच आईसच्या टोळ्या मिनेसोटात दाखल झालेल्या. कोणत्याही बेकायदेशीर गोष्टी वाईटच, ते करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी, पण त्यांची पद्धत चुकीची होती. बेकायदेशीर लोकांना पकडण्याच्या कारवाईत निष्पापांचा बळी चाललेला. रोज एक नवीन बातमी, रोज एक नवीन हिंसा. फक्त स्थलांतरितांनाच नाही तर अमेरिकन सिटिझन्सना पण धोका होता. माणसं घरातून कामापुरतीच बाहेर पडायची. जाईल तिकडं कागदपत्रांची बॅग सोबत ठेवायची. अशा परिस्थितीत घर कसं विकलं जाईल? गिराईक मिळेल? आपली मुदत संपण्याच्या आत व्यवहार होईल? 100 प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर नाचायची. ही प्रश्नचिन्ह कमी म्हणून की काय, यात अचानक अनपेक्षित गोष्टींची भर पडायची. एकदा सकाळी उठून बघितलं तर विलोची मोठीच्या मोठी फांदी पडलेली. आता तिची विल्हेवाट लावणं म्हणजे मोठा टास्क. एखादी प्रोफेशनल सर्व्हिस मिळते का बघण्याचा खूप प्रयत्न केला, पण तीही मिळत नव्हती. आम्ही फांदीचे तुकडे करायला घेतले तसा नील म्हणजेच कॅफरेचा बाबा येऊन आम्हाला मदत करायला लागला. त्याच्या मोठ्या कुऱ्हाडीनं फांदीचे पटापट तुकडे तर करता आलेच, पण हे लाकूड माझ्या घराजवळच ठेवा, मी शेकोटी करून संपवेन म्हणाला. आमचा भार हलका झाला. एके दिवशी संध्याकाळी अनोळखी कार ड्रायव्हेवर पार्क झालेली दिसली. बरं, घर बघायलाही कोणी येणार नव्हतं, कोणाची अपॉइंटमेंटही नव्हती. त्यात ती कार रस्त्याकडे तोंड करून पार्क झालेली. आवीचं ऑफिस अजून सुरूच होतं. मी त्याला हाक मारून सांगितलं की एक कार खूप वेळ झाला उभी आहे समोर.
ड्रायव्हर आतच आहे, दिसत नाहीये नक्की कोण आहे. त्यालाही कळेना की आता काय करायचं. बरं, अशा वेळी थेट बाहेर जाणं रिस्की होतं. कारण पुन्हा तेच आईसनी घातलेला धुमाकूळ. मी म्हटलं पोलिसांना फोन करू. अवी म्हणाला थांब, त्याआधी नीलला सांगू. अवीनं नीलला फोन केला तर तो फोन सुरू असतानाच थंडी वाऱ्याची, जीवाची कशाचीच पर्वा न करता जॅकेट शिवाय होता तसा तडक बाहेर आला. थेट गाडीजवळ जाऊन त्यानं चौकशी केली. मग आम्हाला कळालं की ती कार चुकीच्या पत्त्यावर आलेली होती. तेव्हा कुठं आम्ही रिलॅक्स झालो. आम्हाला असं घर परत मिळेलही, पण असे शेजारी नाहीत मिळणार असं वाटून रडायला आलं. जेव्हा कॅफेला समजलं की आम्हाला जावं लागणार आहे, तेव्हापासून त्याचा मूडच गेलेला. सारखं म्हणायचा, आय वॉन्ट यू गाईज टू बी हिअर फॉर एव्हर, तुम्ही नका ना जाऊ. जसजसे दिवस संपायला लागले तसतसा तो जास्तच इमोशनल झाला. आता तिथं कोणीतरी राहायला आलंही असेल, कॅफेला कदाचित नवीन मित्र मिळालाही असेल. ते जे कोणी असेल ना, त्यांचा हेवा वाटतो. त्या घरासाठी नाही, तर त्यांना मिळालेल्या शेजाऱ्यांसाठी. मला आठवतं त्या दिवशी -36 डिग्री तापमानात आईसच्या कारवायांविरोधात आंदोलन करत हजारो मिनेसोटन्स रस्त्यावर उतरलेले. आणि नेमकी त्याच दिवशी, त्याच वेळी, त्याच भागातल्या ऑफिसमध्ये आम्हाला विजा बायोमेट्रिक्सची अपॉइंटमेंट मिळालेली. त्याआधीही एकदा त्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन आलेलो, पण त्यांनी अपॉइंटमेंट शिवाय घेणार नाही असं सांगितलेलं. आम्हाला माहिती मिळालेली की ते वॉक इन घेतात, म्हणून आम्ही गेलेलो. बरं, आता तर जायला लागणारच, कारण पुढं विजा यायला वेळ लागणार. त्यामुळे अपॉइंटमेंट मिस करून चालणार नव्हतं. विजा आल्याशिवाय तिकीट बुक कसं करणार? वेळेत तिकीट बुक नाही करता आलं तर कॅनडातली ऑफिसची जॉईनिंग डेट कशी गाठणार? अपार्टमेंटचं लीज ते कोणत्या दिवसापासूनचं करणार? सगळाच पेच होता. म्हटलं मान्य आहे, या आंदोलनाला हिंसक वळण लागू शकतं, पण आम्ही तरीही धाडस करून गेलो आणि बघतोय तर काय, ऑफिस बंद. बरं, कसलीही पूर्वसूचना न देता असं करण्याचं कारण काय द्यावं त्यांनी? तर वेदर खराब आहे म्हणून ऑफिसला सुट्टी दिलीये. म्हणजे रस्त्यावर उतरलेली हजारो माणसं नाहीत. त्यांना थंडी नाही वाजत, यांना हिटेड ऑफिसमध्ये बसून थंडी वाजतीये. आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो तरी ऑफिस बंद. कारण कालचंच. खरं कारण आंदोलनाचं होतं हे अख्ख्या जगाला माहितीये की. असा डोक्याला ताप झालेला ना तेव्हा. होतं फक्त 5 मिनिटांचं काम, पण त्याच्याशिवाय कसलीच प्रोसेस पुढे सरकणार नव्हती, कुठलाच पेच सुटणार नव्हता. पण त्यासाठी आमचा 4था फेरा अटळ होता. दरवेळी 2 तासांच्या हिशोबानं 8 तास द्यावे लागले या एका कामासाठी, तेही भर स्नो मध्ये. पण झालं एकदाचं तेही काम. पुढचा टास्क गाडी विकण्याचा. कारवानावर तर विकता येईलच, पण थेट कोणाला तरी विकता आली तर कमी वेळात काम होईल, दोघांचाही फायदा होईल, म्हणून आधी त्या मार्गाने जायचं ठरलं. एक गिराईकही मिळालं. त्यानं कार पहिली तर बायकोला दाखवली, मित्राला दाखवली, टेस्ट ड्राईव्ह घेतली, पसंतही पडली. निर्णय सांगतो म्हणाला. 4 दिवस गेले, 8 गेले, गड्याचा ना फोन ना मेसेज. अवी मेसेज करतोय तर रिप्लाय पण देईना, फोन उचले ना. आमच्यासाठी एक एक दिवस महत्वाचा होता. एके दिवशी उचलला त्यानं फोन. तरी सुद्धा तू असं का केलंस वगैरे लांबड न लावता अवीनं शांतपणे सांगितलं की हे बघ, माझ्याकडे वेळ कमी आहे, तुझा काय तो निर्णय सांग, म्हणजे मला त्याप्रमाणे ठरवायला हवं. सांगतो म्हणाला. पुन्हा 2 दिवस गायब. मग म्हणाला मला गाडीचं इन्स्पेक्शन करून घ्यायचंय. म्हटलं ठीक आहे. ती अपॉइंटमेंट लवकर घेईना. 2-3दा मागं लागल्यावर त्यानं अपॉइंटमेंट बुक करून गाडीचं इन्स्पेक्शन करून घेतलं. त्याचा निकाल असा आला की गाडी एकदम नव्यासारखी आहे, कुठंच बोट ठेवायला जागा नाही. ते त्यानं वाचलं आणि पुन्हा सांगतो असं म्हणून आम्हाला गॅसवर ठेवलं. तो आम्हाला धड दुसरं गिराईकही बघू देईना आणि गाडी घेणार की नाही तेही सांगेना. पुन्हा खूप वेळा अवीनं फोन केल्यानंतर एकदा त्यानं फोन उचलला आणि ही गाडी दुसरीकडे किती स्वस्त आहे हे सांगून पैसे कमी करून मागायला लागला. वेळ कमी आहे, आपल्याला गरज आहे, म्हणून अवी तरी सुद्धा तयार झाला. भेटून कागदपत्राचं काम करूयात हेही ठरलं, तर पुन्हा तेच नाटक. रिस्पॉन्सच देईना. शेवटी अवी म्हणाला आता मी याला शेवटचा कॉल करणार आहे. म्हटलं तू करशील, पण त्यानं उचलला पाहिजे ना. तर कसं काय काय माहिती नाही, पण त्यानं फोन उचलला आणि अचानक म्हणाला मला नाही घ्यायची गाडी. कदाचित त्याला अजून स्वस्त मिळाली असेल. अरे पण आधी सांगावं ना, फोन उचलावेत. संभाषणात कसलीच स्पष्टता नाही. बरं, तू म्हणशील त्या किमतीला गाडी द्यायलाही आम्ही तयार आहोत, तरी असं करावं. आम्ही गाडी दुसऱ्या आठवड्यात विकली कारवानावर. त्यानं नाही घेतली म्हणून काही ती विकायची राहिली नाही, पण आपल्या ओळखीतला आहे, या देशात नवीन आहे म्हणून प्राधान्य द्यायला जावं. तर असा नमुना. ना वक्तशीरपणा ना स्पष्ट वक्तेपणा. आपले मूल्य शिक्षणाचे तास दुसऱ्याच विषयांचे जादा तास घेण्यासाठी वापरल्याचे दुष्परिणाम आहेत हे. जाऊ दे, एखादा असला महाभाग भेटणारच. आपलेच दात आणि आपलेच ओठ. एकदा घराला एक ऑफर आल्यानंतर इन्स्पेक्शन होतं.
3 तास तरी लागणार होते त्या कामाला आणि त्यावेळी आम्ही घरात नसलं पाहिजे असा नियम. आता म्हटलं काय करायचं 3 तास, कसा आणि कुठे टाइमपास करायचा. आवीनं ऑफिसमध्ये सांगून ब्रेक घेतला. मला म्हणाला चल तुला एक मस्त सरप्राईज आहे, एका छान ठिकाणी घेऊन जातो. बिल्व तर शाळेला गेलेला. आम्ही निघालो. मला वाटलं कार विकायची आहे म्हणून कार वॉशला जायचं असेल, पण नाही, याचा प्लॅन वेगळाच. एका थिएटर समोर गाडी पार्क केली तेव्हा मला कळलं की आम्ही मूवीला आलोय. मर्सी नावाचा तो सिनेमा होता, ज्यात भविष्यात न्यायाधीश पण AI असतील आणि त्याचे कसे परिणाम होतील हे इतकं भारी दाखवलं होतं. शेवटी माणसाला माणूसच लागतो, मानवी भावनांना AI नाही रिप्लेस करू शकत, अशा आशयाचा तो चित्रपट बघताना आमच्या आयुष्यात सध्या काय चाललंय हे साफ विसरून गेलो होतो 3 तास. घरी येताना आमच्या चर्चा काय, तर असे मूवीज बघितले पाहिजेत यार, खूप कमी तिकीट असतं दुपारचं आणि गर्दी काहीच नाही, मोजून 4 माणसं. जरा उशिराच शोध लागला ना या थिएटरचा. काही नाही, असू दे, तिकडं पण शोधू असं छोटंसं कमी तिकिटातलं थिएटर आणि खूप मूवीज बघू. थोड्या दिवसात शोईंगचं सत्र संपलं. घराला ही ऑफर आली, पण ती फायनल होता होता राहिली. पण त्याच वेळी दुसरीही ऑफर आल्यामुळं डील डन झालं. आम्ही घराच्या कागदपत्रांवर सह्या करून आलो. कॅनडाचा व्हिसा हातात मिळाला. तिकीटं बुक झाली. मित्रांच्या मदतीनं सामानाचं पॅकिंग, कंटेनरमध्ये लोडिंग, सगळं सगळं झालं. हे सगळं होणारच होतं. पाण्यात पडल्यावर पोहायला येतं नाही, पोहायला लागतं. कसं असतं, एखादी गोष्ट तोपर्यंतच जास्त अवघड वाटते जोपर्यंत आपण ती करायला सुरुवात करत नाही. एकदा का सुरुवात झाली की आपोआप स्वीकारतो आपण की हे केल्याशिवाय पर्याय नाही. यात अडचणी येणार, त्यातून मार्गही निघणार. हे सगळं आज आत्ता घडतंय, उद्या या सगळ्याच्या आठवणी होणार. मी आणि आवी एकमेकांशी खूप बोलायचो या काळात, नेहमीसारखंच. तो म्हणायचा, बघ आता अजून एक नवीन देश बघायला मिळणार, तुला नवीन नवीन ब्लॉग करायला मजा येणार. मी म्हणायचे हो रे, लकी आहे मी. जरा स्टॅग्नंट होत चाललो होतो आपण. उठल्यापासून झोपेपर्यंत त्या रुटीनमध्ये अडकत चाललो होतो. कम्फर्ट झोन सोडावासा वाटत नव्हता, एक ट्विस्ट गरजेचा होता. आता आयुष्यात वेगळं काहीतरी येईल, रुटीन जरा चेंज होईल. आवडलं तर तिकडेच राहता येईल, नाहीतर इकडची प्रोसेस सुरू आहेच, ती झाली की परत येता येईल. आणि बघ ना, तिकडं घर कसं बघायचं, गाडी सुरुवातीला रेंट करायची, विमान प्रवास, या कशाचाच लोड नाहीये आपल्याला. इतकं फिरल्यामुळं सगळ्याचे अंदाज आलेत आता. यात अवघड असं काहीच वाटत नाहीये. या सततच्या संवादामुळं या फेज मधून जाणं सुसह्य झालं. नाहीतर टेन्शन टेन्शन म्हणत तो त्याच्या आणि मी माझ्या कोशात गेले असते तर हा बदल इतका सकारात्मक वाटलाच नसता. हाताशी 4 पैसे राखीव असल्यामुळं पण गोष्टी सोप्या झाल्या. खरं तर त्यामुळे जास्त सोप्या झाल्या. पैसा कुठं लागत नाही, पावला पावलाला लागतो. सगळ्यांनी चांगल्या मार्गानं भरपूर पैसा कमवावा या मताची आहे मी. पैसा म्हणजेच काय सगळं नसतं, असं तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात. तिकडून कॅनडाला यायला निघण्याआधी 2 दिवस ज्योती अँड्र्यू सोबत एक डिनर डेट झाली. तुम्ही निघालात, आता मला इथं फॅमिली नाही राहिली, हे ज्योतीचं वाक्य 6 वर्षातली कमाई सांगून गेलं. सगळ्याच मित्रमैत्रिणींना बाय करताना आम्हाला जड गेलं. या सगळ्या गोंधळात बऱ्याच जणांना आम्ही कॅनडाला राहायला जातोय हे सांगायचंही राहून गेलं. निरोपाच्या क्षणाला कसली घाई असते इतकी लवकर येण्याची काय माहीत. धड त्याला फार काळ लांबवता येत नाही आणि टाळता तर त्याहून येत नाही. माझ्या आयुष्यात लहानपणापासून ते आत्तापर्यंत एकूण 13 घरात राहिले मी. आता आयुष्यातल्या 14व्या घरात बस्तान बसवायचं सुरू आहे. हे नवीन पर्व कसं असेल याची आता उत्सुकता आहे. नवीन घरासाठी छोटी मोठी खरेदी सुरू आहे. मी आता हे नाही घेणार, ते नाही घेणार, झाडं नाही घेणार म्हटलं की आवी म्हणतोय, आपण जगणं तर नाही ना सोडू शकत. जितकं छान लावू घर तितकं आपल्याला छान वाटेल. तोंड पाडून दिवस ढकलणारी माणसं नाही आहोत आपण. मला त्याचं म्हणणं पटतंय. नेमकं वसंत ऋतूच्या मुहूर्तावर इकडं आल्यामुळं हे नवं शहर फुलतानाचे साक्षीदार होता आलंय. तरीही तिकडच्या आठवणी अजून ब्लर झालेल्या नाहीयेत. आमचं ट्युलिप बर्फातून वर डोकावलं असेल, चेरीला पालवी फुटत असेल, हे असलं काहीतरी मनात अधूनमधून येतच आहे. मला त्या बॅकयार्ड मधल्या ब्लॉसमची आठवण येऊ नये म्हणून काय झालंय माहितीये, मिनेसोटात मे पर्यंत त्याच्या फुलण्याची वाट बघायला लावणाऱ्या चेरी इथे मार्च मध्ये नखशिखांत बहरून आत्ता आमच्या पॅटिओ समोर माझ्या समोर उभं आहे. मी रोज डोळे भरून ते बघते, फुलांना कुरवाळते. दुसरं एक भरगच्च गुलाबी फुलांचं झुडूप खिडकीला बिलगून बसलंय. घराच्या कोणत्याही खिडकीतून बाहेर पाहिलं तरी फुलंच फुलं दिसतायत. 13व्या पर्वा इतकंच हे 14वं पर्वही अविस्मरणीय होण्याची ही सुरुवात आहे बहुतेक. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं